हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पूजाज किचन। आज आपण बनवणार आहोत एगलेस केक, टूटी फूटी केक। चला तर मग मी तुम्हाला सांगते कसा बनवायचा टम्म फुगलेला केक। इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे। आपल्याला याला छान असं फेटून घेऊया। आपण याला मस्त फेटून घ्यायचं म्हणजे की एकदम आपण जेव्हा ताक बनवतो तेव्हा ते पूर्ण मिक्स जसं होतं ना, एकदम मऊ टेक्स्चर आला पाहिजे त्या दह्याला। अशा पद्धतीने ते बनवून घ्यायचं आहे। इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, पिठी साखर घेतलेली आहे। त्या तुम्हालाही पाऊण वाटी साखर घ्यायची आहे आणि जोपर्यंत आपण त्या दह्यात मिसळत नाही तोपर्यंत आपल्याला तिथे हलवायचं आहे। त्यात आपण अर्धी वाटी तेल टाकून घेणार आहोत। जेवढं दही घेतलं तेवढंच तेल घेतलं आहे मी आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत। छान अशी साखर पूर्ण मिक्स झाली पाहिजे आणि मऊसर अशी पेस्ट तयार झाली पाहिजे याची। तर छान असं आपण याला मिक्स करून घेऊया आणि एकाच साईडने हलवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी पेस्ट तयार आहे। यात इथे मी मैदा चाळून घेते आहे। आपण ज्या वाटीने दही तेल मोजलं त्याच वाटीने मी 1.5 कप म्हणजे 1.5 वाटी मैदा मोजून घेतलेला आहे। आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे। तुम्ही सेपरेटही चाळून घेऊ शकता, पण मी याच्यातच चाळून घेते आहे। इथे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मैदा चाळून घेणार आहोत। मी याच्यात घालते आहे पाऊण चमचा घालते आहे मी याच्यात बेकिंग सोडा आणि 1 पूर्ण चमचा घालते आहे बेकिंग पावडर। आणि मी ते असे गच्च भरून घेतलेलं नाही आहे। आपल्याला सपाट चमचा घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे मेजरमेंटचा चमचा असेल तर त्याने हेच मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे छान असं मिक्स करून घेऊया आपण। ओव्हर मिक्स करायचं नाही आहे, पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा एकाच साईडनं मिक्स करायचं आहे, म्हणजे केक आपला छान फुगतो, मध्ये बबल्स वगैरे येत नाहीत। तर अशा पद्धतीने आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण, तुम्ही पाहू शकता। आता अशा पद्धतीने थोडंसं मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला, अंदाजे जेवढं लागेल तेवढं। जास्त एकदम जर जास्त घातलं तर पेस्ट पातळ होऊ शकते आणि त्याने केक आपला फुगत नाही आणि कच्चाही राहतो। आपल्याला मीडियम मी तुम्हाला शेवट दाखवणार आहे कशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला इथे। तर अशा प्रकारे मी इथे व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घेते आहे। आणि तुम्ही पाहू शकता मी एकाच साईडनं त्याला फिरवते आहे। तुम्ही इथे चमच्याचा किंवा स्पॅच्युलाचाही वापर करू शकता हलवण्यासाठी। आता छान आपली पेस्ट तयार आहे केकची। आता इथे बॅटर तयार झालेला आहे केकचा। आपण त्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता आणि नाही घातले तरी हरकत नाही, छानच लागतो हा केक। मी इथे थोडेसे अक्रोड आणि बदाम घेतलेले होते आणि त्यांना अशा प्रकारे बारीक कट करून घेते आहे। आता मी इथे टूटी फुटी घेतलेली आहे। आता ही टूटी फुटी आपल्याला तशीच टाकायची नाही आहे, यात थोडासा मैदा घालून घ्यायचा आहे जेणेकरून ही टूटी फुटी केकच्या टीनला खाली जाऊन बसत नाही किंवा आपण ज्या भांड्यात केक करणार आहोत त्या बॅटरमध्ये ती खाली जाऊन बसत नाही, व्यवस्थित सगळीकडे मिक्स होते ती। मैदा लावायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपण आता हे सगळे याच्यात टाकून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स आणि टूटी फुटी। आता हे छान आपण असं मिक्स करून घेऊयात। पुन्हा एकाच साईडने आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे, ओव्हर मिक्स करायचं नाही आहे। आणि आता मी थोडंसं इथे व्हॅनिला एसेन्स टाकते 4 ते 5 थेंब आणि इथे छान असं आपण मिक्स करून घेऊया याला पण पुन्हा एकदा। हे छान मिक्स झालं की मी इथे कढई तापायला ठेवली आहे। आता याच्यात मी घालणार आहे मीठ आणि मिठावरच आपल्याला केक शिजवायचा आहे। हे मीठ आपण 4 ते 5 वेळ किंवा 10 वेळेस म्हटलं तरी चालेल यूज करू शकतो। हे मीठ वापर झाल्यानंतर फेकून द्यायचं नाही आपल्याला। आता मी इथे कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली आहे, म्हणजे आपण ती 10 मिनटं अगोदर तापवून घेणार आहोत। तोपर्यंत मी ज्या कुकरच्या भांड्यात केक बनवते आहे त्याला छान असं तेल लावून घेतलं आहे थोडंसं साईडने। इथे तुम्ही तूप किंवा बटर कशाचाही वापर करू शकता आणि बटर पेपर असेल तर अतिउत्तम। माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी
याचा वापर केलेला आहे. आता मी थोडासा मैदा इथे स्प्रेड करून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता भांड्याला सगळीकडून मैदा लावून घेतलेला आहे. आता हे बॅटर आपण याच्यात घालून घेऊयात. मी आता पूर्ण बॅटर याच्यात घातलेला आहे. आता आपण याला थोडंसं टॅप करणार आहोत, जेणेकरून याच्यामध्ये जे एअर बबल्स आलेले असतात ते निघून जातील. आणि एअर बबल्सने जर तुम्ही अशा पद्धतीने त्याला टॅप केलं नाही आणि एअर बबल्स आलेले असतील तर आपला केक फुगणार नाही. तिथेच त्याची एअर जी आहे ती पकडली जाते आणि केक स्पॉन्जी होत नाही. तर मी आता वरतून थोडीशी टुटी फुटी घालून घेते पुन्हा एकदा. आता इथे मी प्रीहीट करून घेतली होती कढई. आता इथे स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी ते भांडं ठेवून आपल्याला इथे 40 ते 45 मिनटं हा केक मीडियम गॅसवर करून घ्यायचा आहे. इथे मी ताट हे केलं होतं, पण नंतर मी इथे अशा पद्धतीने एक भांडं वरती घातलं होतं. आता इथे माझे 40 ते 45 मिनटं झालेले आहेत. पाहू शकता किती छान असा स्पॉन्जी केक तयार आहे आणि किती छान फुगला आहे तो केक. आणि मी इथे तुम्ही चाकू घातला होता मी याच्यात, पूर्ण कोरडा चाकू बाहेर आलेला आहे. जर तो चाकू थोडासा जरी ओलसर बाहेर आला तर अजून तुम्हाला त्याला 5 ते 10 मिनटं कुक करून घ्यावं लागेल. तर माझा चाकू इथे पूर्ण कोरडा बाहेर आला होता. आता मी इथे केक काढून घेते आहे. अशा पद्धतीने केक काढून घेतला आहे. पाहू शकता किती छान केक तयार आहे आपला. आणि आता आपण याचे मस्त असे पार्ट करून घेऊया. चला तर मग नक्की ट्राय करा ही रेसिपी, सगळ्यांना आवडेल. आणि आपण घरी बनवली की पोटभर खाता येते आणि पौष्टिक असते, त्यात कोणत्याही प्रकारचे केमिकल मिसळले जात नाही. तर तुम्ही पाहू शकता किती लुसलुशीत केक तयार झालेला आहे आपला. मुलांना तर खूप आवडतो हा केक. माझ्या मुलीला म्हणजे एवढा आवडला हा केक. तर पाहू शकता किती छान आपला केक तयार आहे. नक्की ट्राय करा. आवडल्यास सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि बाय बाय.